आपण सरकार पुढे देणार आहात का सांगा? नक्कीच आहे. भीक दो आंदोलनाच्या माध्यमातून जी जमा झालेली राशी आहे ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत, ओबीसी मंत्र्यांना पाठवणार आहोत. हा 1 जुलैचा GR आहे. हा तुम्ही बघू शकता 1 जुलैचा GR. या GRमध्ये असं म्हटलं आहे की समानता आणण्यासाठी SC, ST, OBC आणि इतर जो वर्ग अमृत वगैरे आहेत, ह्या संस्था आहेत बार्टी, महाज्योती, सारथी, अमृत आणि TRT आहे. या संस्थांमध्ये समानता आणण्यासाठी एक धोरण आखलेलं आहे. या धोरणात असं म्हटलेलं आहे की सर्वांना समान निधी आणि समान संख्या. हे कसं पॉसिबल आहे, कोणत्या आधारावर ही समान संधी आहे? कारण OBC समाज महाराष्ट्रामध्ये 52% वर आहे. शेड्यूल ट्राईबचा जर विचार केला आपण तर 7% आहे. 60% समाजाला तितकाच पैसा, SC साठी 13% लोकांना तितकाच पैसा, अमृतमध्ये तर EWSचे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा तितकाच पैसा आणि OBCला सुद्धा तितकाच निधी किंवा तितकी संख्या कशी? हा मोठा मुद्दा आहे. संख्या कपात इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की 1300 वरून सरळ 100 संख्या केलेली आहे. लाजिरवाणी गोष्ट आहे शासनासाठी आणि आम्हाला सुद्धा मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. PhDची संख्या 1300 वरून 100 केलेली आहे. UPSCची संख्या 2000 वरून फक्त 400 केलेली आहे आणि MPSCची संख्या 4000 वरून 1000 केलेली आहे. तुम्ही समजू शकता जवळपास 75% ते 92% विद्यार्थी कपात केलेली आहे आणि विद्यार्थी संख्या कपात केलेली आहे आणि निधीसुद्धा कमी केलेला आहे. निधीसुद्धा समानतेच्या माध्यमातून सगळ्यांना सारखा निधी देण्याचा प्रयत्न आहे. हा मूर्खात काढण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये जे असलेले सचिव आहेत त्यांना सुद्धा सुदबुद्धी येऊ, त्यांना सुद्धा कळावं की OBC समाज किती मोठा आहे. मुख्यमंत्र्यांना, OBC मंत्र्यांना सुद्धा आमचं आव्हान आहे. हे पहिलं आंदोलन आहे, भीक मागो आंदोलन. भीक दो आंदोलन पहिलं आहे. त्यानंतर जिल्ह्यातील काय भंडाऱ्यामध्ये झालं, गोंदियाला झालं, चंद्रपूरला झालं, वर्धेला झालं, आणखी जिल्ह्यांमध्ये भीक दो आंदोलन होतील आणि याहीपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होऊन जी भीक मिळालेली आहे ही भीक आम्ही शासनाला देणार. शासनाकडे निधी नाही असं आम्हाला वाटतंय. शासन कंगाल झालेलं आहे. शासनाकडे निधी नसल्याकारणाने हे अशा प्रकारचे पराक्रम शासन करत आहे. म्हणून शासनाने आत्ताच सूट घेतली पाहिजे. आमची संख्या पूर्ववत केली पाहिजे. निधी आमचा वाढवून दिला पाहिजे. आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला निधी मिळाला पाहिजे. सरकारला भीक द्यायची तिकडे ज्याला निघलं